हॅलो, हाय फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळं ठीकच असताल. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज, प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपली रेसिपी स्टार्ट करूया. तर आमच्या गावाची यात्रा आहे त्यासाठी मी तर बनवलेला आहे मटण रस्सा आणि म्हणजे वेळच नव्हता भरपूर रेसिपी बनवल्या होत्या पण मला ना शूट करता आलेलं नाही. तर मी जेवढं काही होईल तेवढं शूट केलेलं आहे आणि ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर इथं म्हणजे जे मी 1.5 किलो मटण घेतलं होतं, ते त्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ वॉश करून घेतलं होतं आणि नंतर आपण गॅसचा फ्लेम चालू करून ते कुकर ठेवला होता आणि नंतर त्याच्यामध्ये थोडंसं 2 ते 3 चमचे तेल ॲड करून आलं लसणाची पेस्ट ह्याच्यामध्ये ॲड केलेली आहे. 1 ते 2 चमचे मी ह्याच्यामध्ये आलं आणि लसणाची पेस्ट ॲड केलेली आहे आणि 2 चमचे आपला धना पावडर ॲड केलेली आहे आणि 2 चमचे हळद ॲड केलेली आहे. थोडीशी जास्तच घेतलेली आहे. आपलं मटण जास्त आहे म्हणल्यावरती थोडंसं जास्त लागणार आहे. आणि आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगलं ह्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि तुम्ही पाहतच असाल की मी ते 2 ते 3 पाण्याने आपलं जे मटण आहे ते एकदम स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि ते जे हे मटण होतं त्याला भरपूर चरबी होती म्हणून थोडासा तेलाचा वापर इथं कमी केलेला आहे. आणि आता आपण आलं लसणामध्ये जी आहे टाकलेलं आहे तेलामध्ये त्याला आपण आपल्या मटणालाही चांगल्यापैकी म्हणजे एकदम थोडंसं परतून घेणार आहे. आलं लसणाची पेस्ट टाकली तर खूप आपल्या म्हणजे सूप असतो मटण सूप म्हणा, चिकन सूप म्हणा खूप असं टेस्ट छान येते. त्याच्यामुळे मी थोडंसं आलं लसणाची पेस्ट आणि धना पावडर आणि हळद इथं ॲड केलेली आहे आणि चवीपुरतं त्याच्यामध्ये मीठ पण ॲड करणार आहे. तर तुम्ही पाहतच असाल की मी पूर्णपणे ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी चवीपुरतं मीठ ॲड करून परत एकदा ह्याला पूर्ण थोडंसं तेलामध्ये परतून घेणार आहे. आणि आपल्या मटणाचा जे कलर आहे ते चेंज झालेला आहे. ते तर मी थोडंसं पाणी ॲड करून ह्याच्यात नंतर झाकण पण लावून घेणार आहे. आणि इथं पाणी जे घेतलेलं आहे मी थोडंसं पाणी ॲड करणार आहे. साधारणपणे 1 ग्लास टाकणार आहे कारण पाणी हे जास्त लागत नाही. पाणी जास्त झालं की आपल्या जे कुकर आहे कुकरच्या बाहेर पाणी निघतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि आपलं जे मटण आहे ते चांगलं ते 5 ते 6 शिट्टी झालेली आहे आणि आता मी इथं गॅसचा फ्लेम चालू करून ह्याच्यावरती एक म्हणजे भाजी जेवढी बसतील तेवढ्या हिशोबाने पातेलं घेतलेलं आहे आणि जे मसाला आहे तर मी हे आधीच वाटून ठेवला होता. म्हणजे जत्रेच्या वेळेस कसं असतं की लाईटीचा प्रॉब्लेम असतो त्याच्यामुळे मी आधीच वाटून घेतला होता. ह्याच्यामध्ये काही नाहीये फक्त आलं, लसूण, खोबरं आणि कोथिंबीर वगैरे आहे आणि जी खोबरं वगैरे आहे, कांदा वगैरे आहे ते तळून म्हणजे परतून घेतला होता. नंतर मिक्सरला लावला होता आणि थोडंसं ह्याच्यामध्ये पण मी थोडं आलं लसणाची पेस्ट ॲड करून हा जे मसाला आहे पूर्णपणे आपल्या तेलामध्ये परतून घेणार आहे. डायरेक्टली मसाला लगेच टाकायचा नाही आपल्याला. तर तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे. तर तेलामध्ये मी चांगलं परतून घेतलेलं आहे. तुम्ही पाहतच असाल की पूर्ण जे मसाला आहे आपला एकदम व्यवस्थित आपल्या तेलामध्ये एकदम मिक्स झालेला आहे. आणि इथे घेतलेलं आहे बेसिक मसाले. जे बेसिक मसाले आहेत ते काही नाही. फक्त मटन मसाला आहे, चिकन मसाला आहे. तिथं मी 2 चमचे मी इथे घेतलेला आहे. मटन मसाला 2 चमचे घेतले आहे. चिकन मसाला आणि आपला सर्वात महत्त्वाचा मसाला जे आहे होममेड मसाला. तर इथे मी होममेड मसाला घेतलेला आहे. तिथे 1 चमचा घेतला आहे. कारण ते मसाला खूप तिखट आहे. तर तुम्ही तुमच्या चवीनुसार जे जे मसाला आहे ते कमी जास्त करू शकता. आणि हो कसं असतं जी भाजी आहे ना आपली त्याला जरा थोडंसं तिखट असली तर तिखट छान लागते. त्याच्यामुळे थोडासा मसाला ह्यावेळेस मी थोडासा जास्त टाकलेला आहे. झणझणीत अशी भाजी बनवायची आहे. तर जे मसाले आपण ॲड करून घेतलेले आहेत त्याला पण जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत मी मसाला असाच कमी गॅसवरती तळून घेणार आहे. तुम्ही पाहताच असाल की जी बाजूनी साईडने आहे एकदम व्यवस्थित तेल सुटायला लागलेलं आहे.
आणि तुम्ही पाहतच असाल की मसाला व्यवस्थित एकदम तेलामध्ये परतून झालेला आहे. तर आता आपलं जे मटण आहे ते पण एकदम शिजून तयार झालेलं आहे. आणि ते आत्ता आपल्या मसाल्यामध्ये मी जे आपले मटण शिजून झालेले आहे ते पण ह्याच्यामध्ये ॲड करून पूर्ण मसाल्यामध्ये आपलं मटण आहे व्यवस्थित आपल्याला परतून तर मसाला हे चांगल्यापैकी जे परतून घेतलेला आहे आणि त्या स्टेजवरती थोडंसं एकदम नॉर्मली पाणी ॲड करून आपला जे मसाला आणि जे मटण आहे व्यवस्थित आपल्याला एकसारखं करून घ्यायचं आहे. आणि मी जेवढं रस्सा पाहिजे त्या हिशोबानेच मी म्हणजे पाणी वाढवणार आहे. तर तुम्ही पाहताच असाल की आपल्याला थोडंसं पाणी लागणार आहे. तर मी थोडंसं अजून ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि जसं पाणी टाकणार आहे तसं मी त्या पद्धतीने रश्श्याची जी क्वांटिटी आहे ती व्यवस्थित पाहूनच मी एकदम पाण्याचा इथे वापर केलेला आहे. तर तुम्ही पाहू शकता आपलं फायनली आपले चवीपुरतं मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. आणि जी भाजी जी तर्री म्हणता तुम्ही, तशी पण एकदम तर्री वगैरे सगळं अशी झणझणीत भाजी आपली बनवून तयार झालेली आहे. तर ते 1 चमच्याभर मी थोडंसं गावरान तूप घेतलेलं आहे आणि गावरान तुपामध्ये एकदम टेस्ट छान येते आणि एकदम आपल्या उकळी आल्याच्या नंतर ॲड केल्याच्यानंतर त्याचा फ्लेवर वगैरे, वास वगैरे खूप सुगंध असा येतो आणि नंतर थोडीशी ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकून आपली भाजी एकदम कंप्लीट झालेली आहे. आणि फायनली कोथिंबीर पण टाकलेली आहे. तर हा व्हिडिओ जास्त मला काय काढता आलेला नाही. तरी पण तुमच्यापर्यंत मी हा व्हिडिओ पोहोचवलेला आहे. हा व्हिडिओ कसा वाटला नक्की मला कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा. बाय. टेक केअर.